जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो. आज लक्ष्मी पंचमी. आजचा दिवस तुम्हाला सुखात, समाधानात, आनंदात जावा. त्याचप्रमाणे आज आपण सांख्ययोगासंदर्भातच विवेचन करणार आहोत. आजी भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत, तो आपण शांततेने ऐकूयात. अविनाशी तू तद्विदित्वी येन सर्वमिदं ततं विनाशं व्यवसास्य न कर्तुं कर्म महर्ती. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरल्याने हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. ह्या चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिणाम केसाच्या वरच्या अग्राच्या एका दशसहस्रांश इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेतो परिपनिषदातः करण्यात आली आहे. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की आत्मा हा कधीही न मरणार आहे. तो कायम चैतन्यशील आहे आणि या आत्मा म्हणजे प्रत्येक प्राण्यांचा आत्मा. प्रत्येक प्राण्यांमध्ये असणाऱ्या आत्म्याला चेतना ही असतेच. त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान हे त्या त्या जीवात्म्याप्रमाणे दिलेलं असतं. तरी बालाग्रस्त भागस्य शतदा कल्पितस्य च भागो जीवः स विधेय स चान्ताय्य कल्पते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिणाम होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशग्रस्त भागस्य शतांशः सादृश्यात्मकः जीवः सूक्ष्म स्वरूपो अयं संख्यातीतो हि चित्कन्नः. आध्यात्मिक चित्कन संख्यातील आहेत व त्याचे परिणाम आकार हे केसाच्या अग्रभागाच्या एका सहस्त्रदशांश आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कन आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर असतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजेच मूर्त शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते.
आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक आत्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आलेले आहे. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला अनेक प्रकारे आत्म्याविषयी समजावून सांगत आहे की आत्मे हे कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि एकदा का आत्म्यातून तुमचा जीव म्हणजे आत्मा जरी निघून गेला तरी तो दुसऱ्या शरीरामध्ये कोणत्या ना प्रकारे नवीन जन्म घेत असतो. एषो अनुरात्मा चेतसा वेदितत्व यस्मिन् प्राणः पश्यदा सविवेश प्राणे चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिनः विशुद्धे विभवत्यस्य आत्मा. आत्म्याचा आकार परमाणूप्रमाणे आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमाणुरूप याच प्रकारच्या प्राणात तरंगणारा आत्मा हृदयात स्थित आहे आणि असतो. देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो. विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकते. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदाप्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. हा अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात. आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयात आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातून उत्सर्जित होते. फुफ्फुसामधून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडे शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत. तरीसुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगम आहे. श्रीकृष्ण अनेक प्रकारे अर्जुनाला समजवतात की जरी सर्व प्रकारचे संशोधन झाले तरी मृत्यू कशामुळे येतो किंवा आत्मा म्हणजे काय आणि आत्मा जर शरीरातून निघून गेल्यानंतर त्याचा तो निघून गेल्यानंतर शरीर निर्जीव कसं होतं किंवा शरीराला मिळणारं रक्त किंवा इतर बाबी याबाबत शास्त्रज्ञांनी शोध लावला, परंतु
मृत्यू कसा होतो याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताची अनुरूप म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, हे शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम भगवंताने स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. अंतवंत इमे देहा नित्य शुयोक्ता शरीरिणः अनासिनो अप्रपन्मेय तस्मादूदस्य भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार. म्हणून हे भरतवंशा तू युद्ध कर. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हा जो दिलेला शरीर आहे हे कधीतरी जाणारच आहे. हे नाशवंत आहे, अविनाशी आहे आणि हे शाश्वत नाही. त्यामुळं त्याबद्दल तू काही चिंता बाळगू नको. तू युद्धाला तयार हो. तात्पर्य, स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूलाही दिसत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पना नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूपस्थिती परिस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्माप्रमाणे भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश व भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर संन्यास प्राप्त होते. यावरून कळून येते की जीवात्मा हा शरीराचा पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे शरीर काय अनंत काळासाठी टिकणारे नाही. ते कधीतरी जाणारच आहे. जर का शरीरातून आत्मा जर निघून गेला तर शरीर आपलं सडण्यास पुरण्यास त्याला काही महत्त्व प्राप्त होत नाही. ये येनम व्यक्ती हंतारम यशन्नम म्हणते हतम उभोतो न विजानितो नायम हंती न हंते. ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य, जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्राने दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकावरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही.
आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसात सर्व भूतानी, कोणाची हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराचे अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या किंवा भगवंताच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरी अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वाकरता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. भगवंत श्रीकृष्ण सांगतायत की आत्मा इतका छोटा असतो की तो मारलाच जाऊ शकत नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यात येते की तो जीवात्मा मृत पावतो, पण त्यातील आत्मा हा मरत नाही. आणि शिवाय कोणत्याही पशुला जरी मारले तरी त्याचाही आत्मा कधीही मरत नाही. आणि कोणालाही कोणाची हिंसा करू नये हे वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. असं दंडनीय आहे. तेव्हा अर्जुनाला केवळ धर्मतत्वाकरता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आलेले आहे. फक्त धर्माचं रक्षण व्हावं याकरता अर्जुनाला युद्ध करण्यास भगवंत श्रीकृष्ण प्रवृत्त करत आहे. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी येथेच थांबूया. यानंतर पुढील श्लोकात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला काय उपदेश करतायत ते आपण पुढील श्लोकामध्ये पाहूयात. जर आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.